बरीच काही मार्गाबद्दल माहिती सेवकांना दिली आहे. मला असं वाटते की या मार्गाचे सेवक नुसत्या स्वार्थाकरता आले म्हणून तत्वशब्द नियमाला डावलून कचऱ्यात टाकून कचऱ्यात मुखातून काढतात. तर ही दैवी शक्ती यांना साथ कधी देईल? कारण की आजपर्यंत भारतामध्ये सगळे दैवी शक्तीला मानत होते. असा कोणताही कुटुंब नव्हता की जो भगवंताला मानत नव्हता. असा एकही कुटुंब नव्हता. कुळाचारी दैवत पूर्वज लोकांपासून मानत आलेले आहेत. आणि जेव्हा बाबापर्यंत लोक आले तर बाबांनी पुरातन पूजा बंद करून टाकली. सगळे देव बंद केले. पण या मार्गाचे नर नारीचे विचार शुद्ध नाही झाले. म्हणून दुःख वाटते की या लोकांना मार्गदर्शन करून काय करावं काय करावं हे परमेश्वराला जाणून जर दुःखातून मुक्त झाले ते नक्की या तत्वशब्द नियमाने वागतील असं मला वाटत होतं. पण आज नाही वाटत. आज नाही विश्वास होत. याला कारण आहे माझा अविश्वास, दैवी शक्तीचा अविश्वास आहे. मला नाही वाटत की भगवान तुमच्या जीवनात साथ देईल. नाही. त्याला जे पाहिजे ते जर मी दिलं नसतं तो मलाही साथ देऊ शकत नव्हता. कारण अखेर भगवान आहे. तो जपी तपीला नाही मानला. म्हणजे दुगास ते कुठले जपी तपीला नाही मानत. तो खूप जटाळ दाढी मारे चुंबड लावाल त्यालाही जो मानत नाही. इतका मी या मार्गाच्या लोकांना जवळून दाखवला आहे. मी जवळून दैवी शक्तीला पाहिलं. अशी मूर्ती नाही पाहिली. थोडं पाणी खूप गरमी होऊन राहिली. मला एक कूलर नाही लावलं इथं. एक कूलर लावायला पाहिजे होतं. इतके वर्ष झाले मी या गरमीमध्ये भाजून गेलो. अरे आपटी चावली गौरीची आणि कंस टाकलेत भाजल की नाही? एक साधं उदाहरण आहे. नाही ते इतके लोकांची गरमी आणि माझ्यासमोर नेहमी सेवकासमोर नाही पण माझ्यासमोर नेहमी आहे. घरी दिवसभर आहे आणि बाहेरही दिवसभर आहे. असा मी भाजल्या गेलो आहे. मी कर्मदोषी नाही. मी पाहलाय की तुम्ही तुमच्या या मार्गाच्या लोकांचा जीवन चाहे ते नर असो नारी असो कोणी हस्तक्षेप करू शकत नाही. पण तुम्ही या नियमाचा आपल्या हृदयात जर याला समावेश केला तर तुमच्या भविष्यात पेरून पेरी तुम्हाला कोणी हस्तक्षेप करू शकत नाही. जर कराल तर मी जिम्मेदार आहे. आता शारीरिक रेग आहे, नाशिवंत आहे, जास्तच कष्ट झाल्याला त्रासही होऊ शकतो. अरे मनभराच्या ओझ्या उचलण्याची शक्ती आहे. 2 मन उचलला तो बसल की नाही? साधं उदाहरण आहे. साध्या गोष्टी मी सांगतो. जपी तपीला मी सुनावू शकतो. पण तुम्ही अज्ञान लोक माझ्या ऐकत नाही.
आणि सेवकामध्ये मतभेद खूप ठेवतात, खूप मतभेद. अरे मला हे माहित आहे, माझ्यात देव आहे, तुझ्यात देव आहे, त्याच्यात देव आहे, त्याच्यात देव आहे, त्याच्यात देव आहे, त्याच्यात देव आहे. बस देवाला पटले असे तुझे विचार नाही निघाले तर अधोगती गती नाही. आमचे देवाचे विचार पटले म्हणून याच्या पोरीचं भूत निघाला नाही तर गुरुजी होता. गुरुजी लोकांना शिकवणारा, याच्या पोरीचं भूत काऊन नाही निघाला? याला ज्ञान नव्हता का? जो पोरांना शिकवतो त्याला ज्ञान नाही का? मग तो कसा दर्द ठोकर खातो? तर या देशात प्रत्येक नरनारीला अहंकार आहे. या देशाचा, या देशाची संस्कृती अशीच आहे. पण मी ज्या दैवी शक्तीला प्राप्त केला ती दैवी शक्ती अशी आहे की तू प्रत्येक मानवाला समज. त्याचे जरी विचार वाईट असेल तू चांगले विचार दे, पण वाईट करू नको. जर तुझ्या मनात त्याच्याबद्दल वाईट आलं त्या भगवंताच वाईट आलं. पुढचं भविष्य तुझं काय? काही अर्थ नाही. म्हणून इतके गुन्हा करणारे सेवक माझ्याजवळ येतात तरी मी त्याला मार्ग दाखवतो. पण मुद्दा एकच ठेवतो, तू नियमात चुकला. काय मुद्दा ठेवतो? तू नियमात चुकला त्याची तू आठवण कर. नाही तू कर्म करशील आणि जबाब मला विचारशील. एक साधी गोष्ट आहे. प्रत्येक व्यक्ती नर नारी आपल्या आपल्या ठिकाणी कर्म करते. असं काहून झालं म्हणून मला जबाब विचारतील? हा केवढा मोठा अज्ञानपणा आहे, केवढा अज्ञानपणा आहे. मी दैवी शक्तीला ओळखतो. तुला नाही पटत ऐकू नको, पण काही बोलू नको. नाही पटत तू आपल्या मनाने कर्म कर. पण तू जर काही बोलला तर तुझ्या माग पुन्हा कर्म भोग आले असं समज. बाबाला हे माहित आहे की दैवी शक्ती माझ्याजवळ आहे म्हणून कोणी येत नाही आणि नियमाने मी वागतो म्हणून कर्म बंधनात मी पडू शकत नाही. कारण कर्म बंधन मी त्यागी आहो म्हणजे त्यागीच आहो. व्यक्तिगत हार घालत नाही, घालतच नाही. अरे संस्थेकडून हार घातले, व्यक्तीनं कोणी टाकलंय का? संस्थेचे अधिकारीनं हात टाकले. मग माझे विचार कसे आणि सेवकांचे विचार मी कसे ऐकतो? तो वाईट तो चांगला, तो वाईट तो चांगला. अरे सगळेच वाईट आणि सगळेच चांगले का? पण सगळ्यांनी चांगले विचार ठेवले सगळे चांगले, नाही जर वाईट विचार ठेवले सगळे वाईट. आज तर देश नाशून गेला. देश नाशला. काय झालंय देशात? काय समाधान आहे? कोणाला समाधान आहे? असं नासून गेला. या दैवी शक्तीला वाटते आज त्याची झळ आपल्यालाही पोहोचते. कारण की आपण सत्यवादी लोक आहोत. आपण आपल्या ध्यानी कार्य करतो. काही चुकाही होतात, माणूस फसूनही जातो, काही व्यवहार आहे. पण आजपर्यंत बाबा दैवी शक्ती कार्य देताना बाबा फसले नाही. बाबांनी सगळ्यांना सोडवला. बाबा नाही फस, सगळ्यांना सोडवला. जिथं नेलाय सेवकांना त्यांनी असे भिरकावले आहे देव. काव खवसे बाबू जरा उभे व्हा बरा. अहो तुम्ही हातानं भिरकावले घोडे. हा आणि त्याच्या तुळशीच्या नटबोल्ट खोलण्याकरता हे पाना बनवलं. हे शिकवलं आहे. हे केलं. मी आहो ना कोण काय म्हणते पाहू. कोणीच म्हणत नाही. पण या देशात जे हुशार लोक आहेत त्यांनी सार्थकता लोकांवर पडदा टाकला. बाबांनी कोणावर पडदा टाकला नाही. बाबांनी कोणावरच पडदा टाकला.
प्रत्येक नर नारीला स्वावलंबी बनवला की तुम्ही बाबा हनुमानजीचं नाव घ्या आणि कोणालाही दुःखातून सोडवा, तेव्हा तुम्हाला आत्मबल तयार होईल, आत्मविश्वास होईल आणि मग तुम्ही तज्ज्ञ व्हाल की नाही भगवान माझं ऐकते, म्हणून मला सगळ्याचं ऐकणं जरुरी आहे, कारण सगळ्यात भगवान आहे. नाही माझं तर ऐकते, मी कशाला कोणाला ऐकू, म्हणजे झालं तोही खाली जात. कुठं जाते? खाली जाते. म्हणून उदाहरण सांगतो. मी एकटा व्यक्ती त्यावेळेस 10-5 सेवक होते. मी ऋषिकेश गेलो. पोराला दिल्लीवरून अमेरिकेला सोडलं आणि पोराची मामी मावशी आणि घरचे लोक आणि मी चौघा आम्ही ऋषिकेश गेलो ऋषिकेश. तिथं गेल्यावर घरच्या लोकांना सांगितलं मी की आपण एकाच भगवानाला मानतो आणि आपला भगवान आपल्या जवळ आहे. या दगडाला नमस्कार करायचं नाही. कोणता दगड आपल्याला आडवा येते जरा पाहू तसंही. या देशातलं मानलेलं ऋषिकेश, मानलेला तीर्थस्थान नाही, आणि सगळे नमस्कार करतात. आणि बाबाने आदेश केला की याला नमस्कार करायचा नाही. प्रत्येक देऊळ पाहते, मानवाची कला पाहते, पण नमस्कार करायचं नाही. कोण देव म्हणते की तू मला नमस्कार केलं नाही, असं आपण पाहू तसंही. अरे प्रॅक्टिकल तर पाहू का? कोण देव आपल्याला म्हणते की तू मला नमस्कार का केलं नाही? देईल झटका, द्याव झटका. आम्ही कोणाच्या झटक्यात उभे आहोत, तर त्याचा झटका मोठा की तुझा झटका मोठा आम्ही पाहून घेऊ का? अरे दोन माणसं आहे, कोणाची शक्ती कमी कोणाची जास्त हे तर दिसेल की नाही का? तर आपण एक भगवान मानतो. अरे ऋषिकेशला इतके देव आहेत आणि इतके देवस्थान आहे की खूप. अरे इतके देव जर विचार केला की हा एकच एकटी नमस्कार करत नाही, सगळे मिळून याला द्यायला झटका नाही, द्यायला पाहिजे की नाही? अरे मी एक व्यक्ती त्यांचा अनादर करून राहिला. काय केला? अनादर केला, आदर नाही केला. आजपर्यंत जे लोक ऋषिकेशला गेले ते जपी असो तपी असो की अजून कुंभमेळ्यामध्ये अनेक प्रकारचे लोक गेले असावं, सगळ्यांनी नमस्कार केला आणि बाबांनी नमस्कार नाही केला. तर सगळे देव मला झटका द्यायला यायला पाहिजे की नाही? अरे झटका देत नाही तर ऋषी खरे कसे? हे ऋषी खरे कसे? कशावरून मानू यांना खरे? दैवी शक्ती त्याने गाठ पाडली, माझी गाठ पाडली. ऋषिकेश फिरून एक मारवाडी कुटुंब होता. आम्ही गंगेमध्ये आंघोळ केली. तो मारवाडी काय म्हणते, बाबा बोले आप मेरी घरवालों के भाई बन जाओ ना और गले में भेंट दो. ठीक है, मैंने बोला भाई ये तो मेरी बहन है. तेव्हा त्यांना मी विचारलं, नाश्ता दिला, तेही खुश झाले. अरे मला हरिद्वार यायचं होतं, मी त्याला सोडलं. ते एका मार्गाने गेले आणि स्टेशनकडे निघाले आणि मी एकटा. ही 3 बाया होत्या, मी एकटा माणूस होतो. अरे मीच तिकीट काढली
अरे घरचे लोक माझी वाट पाहत होते, कधी येतात तिकीट काढून. मी काढली तिकीट, आणि तिकीट काढल्यावर मी गेलो कोणत्या डब्यात जावं म्हणून. तर मी ज्या डब्यात गेलो तर माझ्या मागे सगळे आले, आणि मी पाहिलं एक चुंबड लावलेला महात्मा होता, तपस्वी, आणि मग मी दाढी, कपणे आणि कमंडल. तो असा बसला, आणि बाबा असे बसले, आणि बायासमोर बेंच बसले. तुम्ही सेवक बिलकुल आणण्यात काहीच समजत नाही. आज मला वाटते की 40 वर्षामध्ये मी सेवकांना काही शिकवलं नाही. मला वाटतं मी एका दिवसाच्या प्रश्नावर शिकलो कि सेवक मैं भगवान हूं, तू मानव है. मैं जानता हूं मानव ये बेईमान है, उनमें से तू मानव है. भले ही तूने मुझे प्राप्त किया, मैं भगवान हूं. मैं मानव पर कदापि विश्वास नहीं करता. तेव्हा माझ्या मनात आलं की देवाने मला धुतकारलं. देवाने मला का धुतकारलं? देवाने मला बेईमानच का म्हटलं? तर ठीक आहे, देवाला दिसते की कोण बेईमान आहे कोण इमानदार आहे का? तुम्हाला आम्हाला नाही दिसत, मला नाही दिसत की तुम्ही इमानदार आहात किंवा तुम्ही बेईमान आहात. मी कोणालाच म्हणू शकत नाही की तू इमानदार आहे की तू बेईमान आहे, पण त्याला दिसते. मी नाही लपत तर जग नाही लपत. तेव्हा तो तपस्वी मला काय म्हणतो, आप कहां से आ रहे? हमने कहा महात्मा जी हम लक्ष्मण झूला देखकर आ रहे. का वड कसे निघून राहिले माझे. त्याला वाटलं की देवळात जाऊन आलो, पण देवळाचं नावच नाही घेतलं. मी त्याला उत्तर दिलं कि मैं लक्ष्मण झूला देखकर आ रहा हूं और अभी हरिद्वार चला. बोले भगवान का मंदिर नहीं देखा, बड़ी अच्छी बात निकाले तपस्वी. मंदिर देखा, मानव की बनाई हुई कला देखा, भगवान नहीं देखा, इसलिए प्रणाम नहीं किया. इस देश की लोकवाणी मुझे नहीं मालूम, मैंने देखा नहीं. इस देश की लोकवाणी है तपस्वियों का संबंध भगवान से होता है. तो तुम तपस्वी हो, इतनी बड़ी चुंबड़ है, इतनी लंबी दाढ़ी है, तो तुम तुम्हारा ब्रह्मांड चढ़ाओ और भगवान से कहो. एक नागपुर से व्यक्ति आया और उन्होंने आपका अपमान किया. त्यांनी जबाब नाही दिला मला. वाचा खुंटली. 30 वर्षाचा तपस्वी, ग्रॅज्युएट तपस्वी आणि वाचा खुंटली. का खुंटली मला नाही. आणि आज या मार्गात सोपा मार्ग दिला, त्यांची वाचा खूप लंबी झाली. ते आकाशही पुरत नाही. आता या मार्गाच्या लोकांची इतकी वाचा लंबी झाली आहे की आकाशही पुरत नाही. आता कुठं कुठं जाईल माहित नाही त्याची वाणी. त्या तपस्येची वाणी खुंटली, पण या सेवकाची वाणी नाही खुंटत. हे बिलकुल तटस्थ आहे, एकामेकाच्या विरोधात आहे. यांच्यात मानवता आली नाही. देव कशी मदत करत? देव इतका भोला नाही किंवा मोमता नाही की तू इथं बस, मी येतो फिरून. देव असा नाही. मग देव भूतही आहे. तुमच्या पोरीला लागला, तुम्ही दर्ग्यात गेले, निघाला भूत. मग कुठं निघाला?
हे प्रॅक्टिकल. यांच्या पोरीला भूत लागला, तो मुसलमानकडे गेले, हे दर्ग्यात गेले, हिंदूचे देव संपले. काय हिंदूचे देवच नव्हते आणि हिंदूच्या देवाला मानलं नव्हतं का? वाईट मानू नका, राग मानू नका. तुमच्या एकाच्या उदाहरणामुळे सगळ्याला जागून देतो ना. माझं मार्गदर्शन आहे की प्रत्येक नर नारीला जागवण्याचा, की असे स्वावलंबी बना, भगवान माझ्याजवळ आहे. अरे खाली घर कुत्तों का राज है, नाही देव आहे देवा त्या कोंडुळ्यात आणि हा आत्मा खाली आहे. तिथं कोणीतरी धसल ना या आत्म्यात, मग धसला की आला शैतान, मग डोकं फिरव, मग लोक धरते जटा आणि लावते 2-4 घालाव. कारण की प्रत्येक नरनारीला इज्जत आहे. मला का वाटू नये, प्रत्येकाला इज्जत है. मर मिट जाएंगे लेकिन एक भगवान को मानेंगे, हम किसी भावना को स्थान नहीं देंगे, चाहे मर मिट जाएंगे. अब एक पल में मरे तब भी कोई फर्क नहीं, क्योंकि हम जब धरती पर आए तो एक दिन हमें जाना है. ये समझो, जब भी समय आएगा तब जाएगा, लेकिन हमारे पीछे शैतान लगे ये तो हम नहीं कहेंगे. हम मानव है, हमारे कर्म चूक गए, भगवान माफ कर. तत्व शब्द नियम देखे, आईना देखे कि इस आईने ने कहाँ गलती हुई. यदि हम उसको छुड़ाते हैं तो भगवान हमें मुक्त कर छोड़ता है. तो ऋषी मला खूप बोलावं लागते आणि सेवकाची खूप इच्छा असते की बाबा बोललेच पाहिजे, पण ऐकून त्याचा उपयोग काही करत नाही. का करता का काही करता उपयोग? मी तर 40 वर्ष झाले की उपयोग करून राहिलो. मी कोणाचा अनादर नाही केला, कोणाला अपशब्द कधी बोललो नाही. तो नर असो की नारी असो, नाही पटलं हाकलून दे, पण वाईट नाही बोल. पण सेवकांना वाईट म्हणतात, ही माणुसकी आहे का? माणुसकी आहे हा, कोणी असो, अ ब क कोणी सेवक असो, मी नाव नाही घे. हाच व्यक्ती वाईट आहे तो चांगला आहे हे मी कधी म्हणणार नाही. प्रत्येकाने आपल्या आत्म्याला विचारावं की बाबांनी तत्वशब्द नियम दिले आणि त्या नियमाला मी कितपत जागलो आणि कसे पाऊल टाकतो हे प्रत्येकाने आपल्या अंतःकरणाला विचारावं. का त्यावेळेस तो संत होऊन गेला, उत्तर नाही देऊ शकत. इसे क्या जवाब द्या? मग बोलला, खूप विचार केला आणि काय म्हणतो मला, हरिद्वार से लेकर बद्री का आश्रम तक आपके देखा एक भी तपस्वी नहीं बोले. कुंभ मेला भरता है, असंख्य संत आते हैं, हर मंदिर में पूजा चढ़ाते, भोग चढ़ाते, और तुमने प्रणाम नहीं किया. नहीं, आप भगवान को जानते. दोन्ही पाय धरले, काय केलं? तुम्ही तर बिलकुल शिव्या देता बाबाला. नाही, तूच देते हे नाही म्हणत. अरे या मार्गाचे सेवकही शिव्या देत असतील. नाही, मी एकाला दोष नाही देत. आता तो कोणाच्या कर्मानं आहे हे मला माहित नाही, पण होऊ शकते, माणूस आहे. पण त्याने मला उत्तर नाही दिलं. नहीं वो, आप भगवान को जानो. दोनों पाय धर ले. हाँ, बोला पागल हो गए तपस्वी आप, इतनी बड़ी जटा, इतनी बड़ी दाढ़ी, भगवान से संपर्क साध लेते और भगवान से मेरी कंप्लेन करते कि भगवान एक व्यक्ति नागपुर से आए और आपको प्रणाम नहीं किया ने आपका अनादर किया.
क्योंकि 30 वर्ष के तपस्वी हुआ। नहीं बोले मुझे भगवान ही बता दो, तो अंधे हो तुम। 30 साल के तपस्वी जब अंधे हैं तो ये गृहस्थी कहां पर है? कहां पर है बताओ? और बाबा कहां है? गृहस्थी कहां है और बाबा कहां है? एक तपस्वी जब भगवान के पास में, तो गृहस्थी कहां है? समझो आप, हमारा ईमान भगवान है। क्यों? कोई भी आते मेरे पांव पड़ते, मैंने पागल हो तुम मालूम नहीं मेरे पांव, मैं पांव नहीं पड़ने देता, तुम पांव क्यों पड़े मेरे? ये भगवान का अनादर है। मैंने बोला तुमने मेरे पांव पड़ना, मैंने भगवान का अनादर किया, क्योंकि जो शक्ति मुझ में है वही शक्ति तुझ में है। हम विनती करेंगे लेकिन पांव नहीं छुएंगे और किसी को पांव नहीं छूने देंगे। सही परिचय ऐसा। लेकिन मानवता को नहीं तोड़ेंगे और दानवता को नहीं जोड़ेंगे। बुरे विचार दानव के और अच्छे विचार मानव के। क्यों? जो मानवता को समझता है। अच्छे बुरे विचार इस मार्ग में 3000 परिवार के लोग हैं। और हमारी इच्छा है इस मार्ग के लोग समान उद्देश्य रखें, उद्देश्य समान रखें। विहार जिसको जो भी जमता है तो विहार करे और अपना जीवन जगे, लेकिन वो समान रखे। सब में देखे भगवान है तो आखिर तक भगवान ही देखेगा। अंत समय के बाद भी भगवान ही देखेगा। आज ही देखा तो अंत समय के बाद भी देखे। यदि आज नहीं देखा तो अंत समय के बाद देख नहीं सकता। ये लिख कर रख लो, अपने हाथ को ब्लेड मारो और खून निकालो और ये शब्द लिखो, और मरने के बाद मेरी याद करना बाबा ने हमने क्या कहा और हमने क्या किया। बाबा ने क्या कहा और हमने क्या किया। क्यों? लिख कर रख दो, स्याही से नहीं, खून से लिख कर रख दो। मैंने कई लोगों को देखा दारू पिए, मैंने ब्लेड मारकर खून से लिखवाया, तब भी मानो बेमाना, तब भी दारू पिया, तो विश्वास किस पर? कौन मानव पर विश्वास करूं? हमने कहा तपस्वी जी पांव छोड़ दो मेरे, मैं एक सादा मानव हूं। नहीं बोले, आप भगवान को जानो, इसलिए तुमने प्रणाम नहीं किया। आप भगवान को जानते हो तो 30 साल झक मारे क्या तुमने? एक विचार करना साल की गोष्ट है। 30 वर्ष तपस्या केली तर केलं काय? नाही? अरे एक तपस्वी आणलाय तर देशाची जनता कशी? केवढं पाहिलंय मी? एक साधारण मानव, पण पाहिलं केवढं आहे? धन्य भगवान आहे आणि सगळ्यामध्ये पाहतो. पण माझ्यामध्ये देव आहे हेही पाहतो आणि तुमच्यात देव आहे तेही पाहतो. पण तुम्ही तुमच्यात देव आहे हे तुम्ही पाहतच नाही. मी पाहतो. माझा दृष्टिकोन कसं? मग माझे सेवक तुम्ही, तुमचं दृष्टिकोन कसं? मग तुम्ही कुठं पाहता? आकाशात का बिल्डिंगवर का सडकेवर का कचरा घरात का कुठं पाहता? नाही कुठं पाहतात लोक म्हणतो. नाही विचार करण्यासारखा प्रश्न आहे. नाही मी कुठं पाहतो मी सांगून राहिलो, आणि तुम्ही कुठं पाहताय तुम्ही सांगा ना मला. पाय एखादा उभा सांगा बरं.
मी ऐकतो. जर चूक असेल समजावून देतो. का ना गुरुजी हुए. काय जीवन नव्हतं. हा तेव्हा त्या ऋषीला म्हटलं मी, तुम मेरे पांव छोड़ो, मैं एक साधारण मानव भगवान को जानता, इसलिए मैं किसी मंदिर में प्रणाम नहीं किया और ना करूंगा कभी जीवन में, चाहे कितने ही मंदिर हो. और खूब मुझे बताए कि बिल्कुल जागरूक है, तब भी मैं प्रणाम नहीं करूंगा. वो कितना जागरूक है मुझसे पूछे. कौन कितना जागरूक है वो मुझसे पूछे. क्यों इस देश में खूब दैवत है. नहीं दैवत है, पत्थर के शैतान है, किसी बाई है तो ये है तो वो कितने शैतान है. अरे और सारी भावना को तोड़कर मैंने एक भगवान खड़ा किया. तो एक की शक्ति कमजोर है और अनेक की शक्ति ज्यादा है. एक से अनेक बने और अनेक से ही एक बनेगा. काय बना. एकापासून अनेक बनतील का आणि अनेक पासून एक बनणार. तर एकापासून आपण अनेक बनलो आणि आपल्यापासून तो एक बनला नाही. हे या मार्गात दृष्टांत आहे की नाही. काय जर अनेक आपण वाटून गेलो तर देवही वाटून गेला. मग आत्मशक्तीला आहे कुठं. कठीण कठीण आहे. म्हणून समजा गुरु कि समझा प्रत्येकामध्ये देव है. माने उसका भला न माने उसका भला, लेकिन हमारी दृष्टि है, हमारी दृष्टि है कि सब में भगवान है. चाहे नर हो या नारी हो, सब में भगवान है. ये हमारी दृष्टि है. तो प्रश्न महात्मा का था. उसने मेरे पांव छोड़ दिया. नहीं बोले आप भगवान को जानते. मैंने कहा तुम पागल हो. किसने तुम्हें तपस्वी बनाया मुझे नहीं मालूम. अन्नाड़ी लोगों ने तुम्हें तपस्वी बनाया. मैं मेरे जैसा जानकार व्यक्ति तुम्हें तपस्वी नहीं बना सकता. त्यांनी काय शक्ती दाखवली हो माझ्यावर. ग्रॅज्युएट तपस्वी. साधारण आमचा बहादर नव्हता तर कसा होता. ग्रॅज्युएट तपस्वी होता तो. आणि प्रश्नोत्तर माझा चालला. बायमंडळी समोर बसल्या अगदी चूक. प्रश्नोत्तर मी करूंगा. त्यांनी पाय सोडले माझे. मैंने बोला भगवान ऐसी कोई वस्तु नहीं जो तुम्हें हाथ में पकड़ के बता दे. ये देख भगवान ईमान है. भगवान है मेरा ईमान है. मेरे पास भगवान है. इससे ज्यादा कुछ भी नहीं. ईमान है भगवान. तर सत्य मर्यादा प्रेम शिकवलं आणि जीवनात केलेली पूजा बंद करायला लावली आणि एका भगवंताचं नाव सांगितलं. तरी या मार्गाच्या बाया भावना का घेतात. काही सेवकही भावना घेत असतील. किती लोक आहेत असे भावना घेणारे. हात वर करा. जेव्हा माझं मार्गदर्शन ऐकतात तर मला परीक्षाही घ्यावं लागतं. खोटे बोलू नका. हात वर करा. किती माणसं बाया भावना घेतात. छुपे रुस्तम आहे. कसे आहेत. कोणी हात वर नाही करणार. याचं नाव आहे छुपे रुस्तम. का कसे आहेत.
त्यावेळेस त्या तपस्वीला सांगितलं मी, बोले आप भगवान नहीं बताए तो मार्गदर्शन करो, अच्छी बात है, तुम हमारा एड्रेस लिख लो, लेकिन मेरी एक अट है, ये दाढ़ी जटा मुंडवाना होगा। केवढा प्रश्न आहे। 30 वर्षाचा तपस्वी बाबाचा प्रश्न काय सोडवू शकत नाही, आणि तुम्ही प्रश्न विचारता, आणि तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तुम्ही सोडू शकत नाही। प्रश्नाचं उत्तर कोणी देऊ शकत नाही, म्हणून त्याला उत्तर दिला मी, मेरी एक अट है। क्या अट है बोले, ये दाढ़ी और इतनी बड़ी जटा ये मुंडवाना होगा, और एक अपनी कमंडलू फेंकना होगा, और मेरे जैसा सादा सिंपल ड्रेस पहनकर आना होगा, तो वही मार्गदर्शन मिलेगा, अन्यथा नहीं मिलेगा। कमी उत्तर है। ठीक है बोले, उतार दूंगा बोले, एड्रेस लिहिलं, काय लिहिते त्या लाज नाही वाटणार, एवढी जटा चढवली आणि तेवढी खाली करल तर लोक ओळखणार नाही त्याला, लाज नाही वाटणार का? हा, त्या ऋषीला साधारण गोष्ट आहे रे, ऋषिकेश ऋषी तो ऋषिकेश, इतकी साधारण गोष्ट नाही। लीला क्या नहीं एड्रेस में, हमने कहा हो तो जेव्हा एक ऋषी असा पाहिला 30 वर्षाचा ग्रॅज्युएट, तर त्या मानाने गृहस्थी लोक कुठं आहेत? अहो देवाचं ठिकाणच नाही तुमच्या ठिकाणी। ही बाबाची कृपा आहे की तुम्हाला देव काही अंश मदत करतो, पूर्ण मदत नाही करत, काही अंश कर, पूरी मदत बाबाला कर, सेवकांना काही अंश कर, कारण सेवक काही अंशच आहे विचाराचे, आणि बाबा पूर्ण आहेत विचाराचे। तुमच्या जीवनात केली पूजा बंद केली, तुझा देव माझ्या स्वप्नात आला असं कधी म्हटलं का कोणाला? पण जाणते म्हणतात का? काय म्हणतात? तुझं काम मी नाही करत, तुझे देव माझ्या स्वप्नात आले होते म्हणून। हे प्रॅक्टिकल आहे मला। माझ्या घरी लोक येत होते, सिटी मारून पोरायचे प्राण जाय, एक दिवस आला की दुसऱ्या दिवशी बोलवायला गेला की तुमच्या घरी येत नाही म्हणे, तो माझ्या छातीवर येऊन बसला होता म्हणे। ते हे सगळं मी पाहिलेलं आहे की शैतान को आणि भगवान को हा माझा शोध आहे। आपल्याला वाटलं दगडात आहे, तुम्ही तसा मी याच देशातले आहोत ना आपण, मग तुम्ही पहिले कसे होते तसा पहिले मी होतो। फरक काय होता? फरक पडला कसा की दैवी शक्तीनं आत्मा जागवली। काय जागवली? आणि या आत्म्यातून बोलला तेव्हा माझ्या तोंडाचे शब्द माझ्या कानी पडले, तेव्हा मी जागलो। सामने देव नावाची वस्तू नाही पाहते, ते शब्द ज्ञान परस्मर रसयोग ते कसे आले? ज्ञान पारीसारखं आहे, ज्याला स्पर्श त्याला सोनच बनवतो। तर आपल्या मार्गात जो ज्ञान आहे तो ज्याला स्पर्श होत त्याला सोनच बनवतो, म्हणून तो लिखाण। तो लिखाण कसा मिळाला मला? स्वप्नामध्ये, झोपलो असताना स्वप्नामध्ये फक्त शब्द वाचून राहिलो, कोणी दिसला नाही, कोणी दाखवणारा नाही, फक्त शब्द वाचले।
ज्ञान परस्मर रसयोगी. ज्ञान पाळीसारखं आहे, पण एक चित्त एक लक्ष, याचा अर्थ मेला. एक चित्त एक लक्ष जर त्याच्यात त्याने तयार केलं तर तो योगी सारखाच बनतो. योगी सारखाच आहे तो. या मार्गातले सेवक योगी सारखे आहेत. पण नाही, मोह माया अहंकार खूप आहे नाही. आणि हा योगी बनणारा म्हणतो की तू मर, निमित्त मात्र प्राणी बन. निमित्त मात्र प्राणी बनून तू आपला प्रपंच सांभाळ. माझा आहे माझा आहे म्हणते तर तुझ्या ओझच नाही उतरत, तो डोक्यावर ओझच बनत आहे. का काय होईल? ओझच झालं. आणि जे जे या मार्गात आले त्यांच्या डोक्यावर ओझच झालं होतं, म्हणून ओझ आले. ऐकलं बाबाचं तो ओझ हलका झाला नाही. आता हलका झाला, आता पुन्हा अंगात आणलं तर पुन्हा भारी करून राहिलं नाही. का इतकंच बोलून मी 2 शब्द पूर्ण करतो. नमस्कार. या व्हिडिओला लाईक, कमेंट्स व शेअर नक्की करा. आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.